महाविकास आघाडीच्या काळात बोगस एमओयूवर सह्या झाल्या, करार झालेला उद्योगपतीच गायब झाला। उदय सामंत यांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये हा सनसनाटी आरोप केलाय। मविया सरकारच्या काळात बोगस एमओयूवर सह्या झाल्या असून करार झालेला उद्योगपतीचं नावच गायब झाल्याचा आरोप उदय सामंत यांनी केलाय। खरं तर दाऊद दौरा झाला, त्यानंतर अनेक एमओयूवर स्वाक्षऱ्या झाल्या, करार झाले आणि त्यावरतीच प्रतिक्रिया देत असताना महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात करार झालेला उद्योगपतीच गायब झाला असा मोठा गौप्यस्फोट हा आरोप आता उदय सामंत यांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये केलाय। त्यावेळी फक्त 80,000 कोटीचे एमओयू झाले, त्याच्यातला 20,000 कोटीचा सिनार्मस नावाच्या कंपनीचा फक्त MIDCने एमओयू केला आणि 50,000 कोटीचा एमओयू एनर्जी मधला झाला। त्या एनर्जी मधल्या एमओयूचा माणूस देखील सापडत नाही, तो एमओयू देखील काय झालं त्याचं कळत नाही। त्याच्यामुळे इम्प्लिमेंट सिनार्मस कंपनी कोणी केली असेल तर ते आमच्या मुख्यमंत्र्यांनी केली। एक मिनिट, तुम्ही हा फार गंभीर मुद्दा, ती जी कंपनी तुम्ही म्हणतात ती सापडत नाही, तो फेक एमओयू होता, खोटा एमओयू होता, फर्जीवाडा होता? आता फर्जीवाडा होता की त्यावेळी त्या माणसाने येऊन केला, काय झालं असं होऊ पण शकतं। मी कोणाला ब्लेम देत नाही, कदाचित उत्साहाच्या भरामध्ये आपण काहीतरी जाऊन वेगळी इन्व्हेस्टमेंट आणू शकतो अशा याच्यामध्ये आनंदामध्ये हा एमओयू झालेला असेल। पण मग MMRDA कशाला म्हणून ज्यावेळी तुम्ही विचारता ते मग नितीन राऊत कशाला? आता ठीक आहे, आता सगळेच घरी आहेत, पण तसा जो एमओयू केलेला जो माणूस आहे तो समोर पण येत नाही। मध्ये एक 6 महिन्यापूर्वी त्यांच्या कंपनीच्या माणसाने एक प्रपोजल दिलं की अशा पद्धतीचा अजून एक आम्ही एमओयू करू शकतो, का मी नाकारला। तर महाविकास आघाडीच्या काळात बोगस एमओयूवर सह्या झाल्यात अशा प्रकारचा आरोप उदय सामंत यांनी केला। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या जोडल्यात। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। उदय सामंत यांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये एक सनसनाटी आरोप केलेला आहे। विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात ज्या एमओयूवर सह्या झाल्या ते उद्योगपतीच गायब झालेत असं त्यांनी म्हटलंय, करार झालेले उद्योगपतीच गायब झालेत असं त्यांचं म्हणणं आहे। यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? उदय सामंत आणि त्यांच्यासह असणारी सगळी ही माणसं म्हणजे खऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं आहे। जी माणसं धडधडीत इलेक्शन कमिशनला सादर केलेले डॉक्युमेंट किंवा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलेली मतं हे डावलून ते कसे खरे आहेत हे सांगण्याचा आटापिटा करू शकतात, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं खोटं बोललं जाऊ शकतं। त्यामुळे उदय सामंत काय म्हणाले ते म्हणणं मला अजिबात फार गांभीर्याने घ्यावंसं वाटत नाही, कारण खोटारड्या लोकांकडून फार खरं बोलण्याची अपेक्षा करणं व्यर्थ आहे। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। तर सामंतांनी हा सनसनाटी असा आरोप केलेला आहे। उदय सामंत यांनी लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या पॉडकास्टमध्ये हा आरोप केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।